इथं आहे मला वाटलं इथं येते हळू. हा हा. हॅलो गाईज, परत तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर जातोय मी आता कॉलेजला. त्याच्या आधी मित्राला घ्यायला जायचं आहे आपल्याला. तर का मोठा करू नाही का चाललोय आता. काय माहित नाही जसं दिसतंय पुढं काय ते नाही दिसला तर ब्लॉग अपलोडच होणार नाही ते समजून घ्यायचं. दिसला तर ठीक आहे, नाही तर मग ट्राफिक किती आहे. ट्राफिक भरपूर जास्त ट्राफिक. माझा तर आवाज येतोय का नाही तुम्हाला? रिॲक्शन एक रिॲक्शन दिसली आपल्याला पहिली. त्या तुम्हाला माहिती होते आपला दिल्लीचा रोड आहे वो आपला. खड्डे में नहीं यार, जो हमारा कमजोर है अगर गिर गए ना तो लौड़े लग जाएंगे। तो पहले से ही लग चुके हैं और कुछ हुआ ना वही बहुत हालत खराब हो गई है. तब से भाई काल रात्री आम्ही काय केलंय हे सांगू पण नाही शकत मी. फुल रात्र आम्ही झोपलेलंच नाही. डोळे तुम्हाला दाखवले तर तुम्हाला पण वाटेल का एवढा आहे रात्रभर पिले असेल आम्ही. पण तसं नाही, रात्री थोडं एक सीन म्हणजे होता त्याच्यामुळे आपण रूमवरती गेलोच नाही. तो एक्सप्लेन करतो पुढं. आपण चाललोय आपल्या मित्राला घ्यायला. तो थोडा नाही का मध्ये आहे बोरगडमध्ये, तिकडं मध्ये जाऊ. मला तर माहीत पण नाही कुठं आहे त्याच्या कारण ही गाडीचे ब्रेक लागून राहते. जाऊ कुठं आहे ते बघू. नॉइस 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 बहुत आता है. त्याने सरळ सांगितलंय, मग तेवढ्या सरळ ते माहीत नाही. जाऊ मग तिथपर्यंत जेवढे जाता येईल तेवढे. त्याला त्याचा फोन पिन आला तर तो उचलता येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे रस्त्यातच दिसला तर ठीक नाही का. तर काय अजूनपर्यंत त्याने लाईक कमेंट आणि शेअर नसेल केलं ते करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. आता आपल्याला असेच फोटो ब्लॉग बघायला मिळतील. सबस्क्राईब करून ठेवा बरं का. आता जाऊ पहिले. अरे किती नाव आहे हा भाई. लई मध्ये आलो पण काय दिसत नाही. एवढं मध्ये आहे आता मला रस्ता पण जास्त पुढे येऊन गेलो. तर जाऊ पुढे जाऊ, इकडे जाऊ, इकडे जाऊ, इकडे जाऊ, इकडे जाऊ. इकडेच जातो. मला वाटतं लई पुढे येऊन गेलो. असं तर वाटतंय पेट्रोल पण टाकायला लागेल. गाइस हमें कोई मिला है. इथं आहे मला वाटलं इथं येते. एवढ्या मध्ये होता तू बराच सांगितला असं तर किती टाइम लागतात ना. येऊ ना गाडी बस ना जाऊ ना. नाही ना गाडी मागे. अरे तुला काय सांगू, रात्री आम्ही डायरेक्ट झोपलो पण आहे. रातभर नाही झोपलोय. ते रूम मध्ये जेठा आम्ही जाय होतो ना, ती रूम मालक जरा सनकी आहे का नाही. आणि आम्ही झालो जास्त जण, म्हणजे ते 2 जणांची रूम आहे तर आम्ही दुसरं किती जण झालो, 4 जण दुसरं म्हणजे 6 जण. आणि ती रूम ही बारीक का नाही. तर आम्हाला अरे आम्ही पहिले तर कुठे गेलो, गोदा पार्कला गेलो. हो म्हणजे तडं 10 वाजेपर्यंत तडं गेलो. 10 पर्यंत तडं, मग 10 ते 12 ते आम्ही तडं हिंडलो 2 तास. तटून गेलो आम्ही सिबेसला. डायरेक्ट सिबेसला गेलो. नाही झोपलोच नाही. मग सिबेसला गेलो डायरेक्ट 12ला सिबेसला गेलो. तर डायरेक्ट 12 पासून तर किती म्हणजे 2 12 ते 2 तिथं थांबलो ना.
म्हणजे असं हिंडजण सोबत काय हिंडजण तटून मग दोनला निघलो आम्ही. डायरेक्ट नाशिक रोडला गेलो रेल्वे स्टेशन पाहायला गेलो डायरेक्ट. खतरनाक. तर अठून मग तठं आम्हाला 4 तठ वाजलं. तठून एकदा अजून आलो इथं नवीन शिबेसला. नाही आधी नवीन शिबेसला गेलो. मग तठं अजून थांबलो अर्धा तास. मग तिथून तास 4 साडेचारला निघलो. मग रूमला आलो. तेव्हा मोबाईल चार्जिंग केलं आणि झोपलो. अरे मी तरी थोडा झोपलो. ते बाकीचं तर एवढं पण आहे झोपलं. त्यांना लवकर काम होता ना, कंपनी व्यवसायाची होती. ते एवढं पण आहे थांबलं ना. काय सांगतो त्या. तर माझा आता डोळं पाहशील ना तू तर मनीष रात्री फुल मनीष दारू पिलं होता असं तुला वाटेल. काल पण माझं डोळं लालच होतं ना. पण रात्रभर झोपलो नाही तर खतरनाक झालंय. मला पण माझं डोळं पाहावं पण वाटत नाही असं डोळं झालंय डायरेक्ट माझं. बेकार असं आसुळ येतंय डोळ्याला नुसतं. निलेचा नंबर आहे का? फोन करून पाहत असतं. अरे मी ना आधी फोन केला तेव्हा त्याने उचलला आणि नंतर तेव्हा उचललाच नाही. मी बा निघायला का कॉल करतो बा असं सांग सकर म्हणा. मित्रांनो चाललोय आम्ही आता दोघं पण कॉलेजवर. थोडं नाही का आमचा एक्झाम फॉर्म चुकलेला आहे ते वेगळा दिलाय टाकून सायबरवर डिलीट करून आणि परत भरावं लागेल. हे नाही आजपासून म्हणून लेट फी सुरू आहे. अरे मला कोणतरी सांगा ना, तो मित्र आहे ना तोच सांग बा आजपासून लेट फी सुरू झाले. बघू लेट फी सुरू झाली तर आपले लागतील बुवा 150-200 वर असा म्हणला तो पंकज. शालीमारला आहे. शालीमार म्हणजे येईल बुवा ना तसा टायमावरच. अरे तो मला सांगा का बुवा नाही बुवा लेट फी लागेल असा 150-200 वर द्यायला लागतील बुवा. अजून नसा ना लेट फी सुरू होईल. तीच ना तिचा मुदत तर दिले ना त्याच्यापेक्षा काहीतरी केला तर लेट फी लागेल ना. तेच ना काय डायरेक्ट कॉलेज मध्ये घाल ना द्यायला काय. अलगच वाटेल नाही रे त्यांना. अलगच वाटेल म्हणे काय किती आपा करत आहे. काल ते आम्हाला भेटला ना एक रायटर. हा मग त्यांनी नवीन ती नाही का हिमालयन सारखी तशी होती डायरेक्ट. तो त्यांनी नवीन सुरुवात करेल रे. त्याचं आता काय 60 का 62 सबस्क्रायबर होतं. हा पण तरी त्याच्यानं ॲच सिरीज होती बा. इंस्टा 360 काय होता. तो इकडं कुठेतरी ना रे सुरत फट गेलता आणि आता सुरत लावून पुण्याला जा. ही रोशनी ना होई माग BSc वाली हुई काल ती मेसेज केला पण ती मला ओळख नाही ना. मी फॉलो करून ठेवेल हो. तिने मग काल ती कॉलेजला पाहिला हवा ना तर मग फॉलो बॅक दिला आणि मेसेज केला गड्या. पण मेसेज मी नोटिफिकेशनला पाहिला मध्ये जाऊन पाहत असून तर गड्या डिलीट करून दिल. मी नाही काय म्हणा टेन्शन नाही. जाऊन दे असं नाही ना काही काम आहे असं त्या आधी कॉलेजवरच जायला लागेल ना. हा ना काय रे काय आमचं कॉलेज असं नाही दिसणार तुम्हाला. डायरेक्ट समोर जाऊच होणार आहे. मी चावलं होतो तुला ऐकत आहे का नाही. अरे मी येलं नाही का ती माईक नाही लावलाय रे तर नॉईज थोडी जास्त येईल आता. नाही रे एक ब्लूटूथ आहे रे त्याच्यानी पण जमत आहे. पण मी सकाळ आलं हळू. हा ठीक आहे. हळू म्हणजे आमची गाडी काय तशी फास्ट जाणारी गाडी आहे का ना रे. काय रे पुढे लावू का इकडेच थांबू. हा पुढं नाही जा जागा हवी का नाही पुढं. मग इथेच लावून द्या. हे आमचा कॉलेज का नाही तसंच गाडी लावून जातो आम्ही. मला खोलून ठेवायला लागेल रे नाही तर घेऊन पडेल एखाद नाही रे.
खोलून ठेवायला लागेल ना, ते घेऊन पहिले काय ठेवते